हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे परत एकदा तुम्हा सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये। तर कशा आहात मैत्रिणींनो? मी आशा करते स्वस्त असाल आणि मस्त असाल आणि छान छान एक्सरसाइज करून आपलं वेट लॉस करत असाल। तर चला झालेली आहे आपली दिवसाला सुरुवात। तर आज आहे सोमवार, ज्या दिवशीचा व्हिडिओ त्या दिवशी येत असतो आपला। तर आज सोमवार आहे आणि आता बघा पाहू शकता अंघोळ वगैरे माझं सगळं झालेलं आहे आणि डब्बा करून झालेला आहे आणि आता वाजलेले आहे सकाळचे 8:30। तर आज थोडंसं लेट झालेलं आहे। काल रविवार होता तर काल जरा सकाळी वॉकिंग केली होती, काल एक्सरसाइज केली होती, काल चालली होती ते ही जिन्यानं। तर तुम्ही कालचा व्हिडिओ नसताल पाहिला तर नक्की पहा। इथूनच्या मागच्या व्हिडिओला छान भरभरून प्रेम देत आहेत, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद। आणि चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे। व्हिडिओ कसे वाटतात हे कमेंटद्वारे मला नक्की सांगा। आणखीन मी वजन कमी करण्यासाठी काय काय करू शकते, झटपट वजन कमी करण्यासाठी, तेही मला कमेंटद्वारे सांगायला नक्की सांगा, विसरू नका। कारण मला तुमच्या सपोर्टची, तुमच्या साथीची आणि तुमच्या प्रेमाची खूप गरज आहे। कारण मीही तुमच्यातलीच एक आहे की जिला अजिबात घरातून कुठलाच सपोर्ट नाही आहे। काहीही करायचं म्हणलं तरी बी कुणीही परवानगी देत नाही किंवा कुणी कुठला मार्ग दाखवत नाही। ज्यांना जेवढी मी दबवून चुकून राहीन त्यांना तेवढी छान वाटतं। तर पाहू शकता हे ना अजिबात असा खड्डा पडत नव्हता, हे आणि हे सगळं सेम होतं। पण आता काय झालंय ना, हे इथला भाग कमी व्हायला सुरुवात झाली। हा ड्रेस मला अजिबात येत नव्हता, पाहू शकता। आणखीन हाताला दंडाला फिट आहे, हे इकून पण फिट आहे, पण असा लूज झाला आहे, हे बघा। तर माझा ना हे बघा इतका लूज झालेला आहे, हे अजिबात माझ्या अंगामध्ये घुसतच नव्हता। आणखीन तुम्हाला हाताला पाहू शकता फिटच आहे, हाताचं काही नाही मला वाटत आणखीनही कमी झाल्यावरही। पण हे पोटाचा आणि हे साईडचा भाग आहे ना, हा मात्र कमी झालेला आहे। आणि जो आता हे एवढं आहे हे, तर आपल्याला हे कमी करायचं आहे। हे जसं इथं खड्डा पडला आहे हे असा, तर हा इथंही पडला पाहिजे। म्हणजे बघा इथं खाली साफ दिसते आणि इथं हे इतकं दिसते, तर आणखीन 3-4 इंच आहे, तर आपल्याला हे घालवायचं आहे। तर त्यासाठी मी आज ड्रेस घालून बघितलेला आहे, तर ड्रेस अंगामध्ये घुसत नव्हता आणि इथं पण आहे ना असा गुड्या पडत होत्या, आणखीन पडतायत पण तेवढ्या नाहीत, कमी झालेल्या आहेत। तर आपल्याला हे पण घालवायचं, हे पाहू शकता मागचाही फॅट आहे। आणि ज्या एक्सरसाइज मी करत आहे डेली, तर त्याच एक्सरसाइज मी तुम्हाला दाखवत आहे, म्हणजे तुमच्या समोर तुम्हाला कळेल की हा बाबा करत झालेला आहे। तर हे पाहू शकता असं जेवढं असं दिसत होतं की नाही असं, हे म्हणजे हे अजिबात 3 सीट पडायची इथे आणि इथे, हे सगळं असं सेमच दिसायचं। इथं अजिबात काही खड्डा वगैरे नव्हता, तर तोच खड्डा घालवायचा आहे आणि इझी एक्सरसाइज करून। तर चला, हे एक्सरसाइज आताची केलेली आहे आपण, ती एकदम 100 वेळा केलेली आहे ही एक्सरसाइज आपण। म्हणजे या पायावरती 50 वेळा केली आणि या पायावरती 50 वेळा। नवीन असाल तुम्ही तर सुरुवातीला आपल्याला 30 वेळा करायची आहे, म्हणजे या पायावरती 15 वेळा करा आणि या पायावरती 15 वेळा। असंच आपल्याला वाढवत जायचं आहे। 100 पर्यंत नेऊ शकता किंवा तुमच्यात असेल कॅपॅसिटी करण्याची क्षमता असेल तर तुम्ही जास्तही करू शकता। आता त्याच पद्धतीची एक्सरसाइज आहे आपल्याला, फक्त ह्या एक्सरसाइज मध्ये आपल्याला असं करून हे असं करायचं आहे, असं आणि असं। ही एक्सरसाइज आपल्याला 100 वेळा करायची आहे। तर चला करायला सुरुवात करू। खूप सोप्या, साध्या, सिंपल आणि इफेक्टिव्ह मात्र खूप आहेत। आज फक्त एक्सरसाइजचा माझा 13वा दिवस आहे आणि 13व्या दिवसाच्या मानानं खूप सारं असं मला फरक जाणवायला सुरुवात झालेली आहे। आणि खाणं पिणं म्हणाल तर मी सांगितलेलंच आहे। तर चला करायला सुरुवात करूया। 1 2 3 4 5 6 थोड्याशा फक्त ना स्लो करायच्या आहेत आणि आरामाने करायच्या आहेत, म्हणजे आपल्या कुठल्याही ह्याच्या शरीरावरती इफेक्ट नाही झाला पाहिजे, कुठेही लचका वगैरे बसला नाही, याची काळजी घ्यायची आहे आणि त्याच पद्धतीने करायचे आहे। तर सुरुवातीला आपल्या आहेत ना जसे ज्या पद्धतीने मी करत आहे त्या पद्धतीने अजिबात पाय वगैरे टच होत नाहीत, पण नंतर सवय झाली की बरोबर सगळं टच होतं। आणि पहिल्यांदाच तुम्ही जर बिगनर असाल, सुरुवातीलाच करत असाल ह्या एक्सरसाइज, तर पोटाचा भाग, मांड्याचा भाग, जो हाताचा भाग आहे, सर्व शरीर आपलं दुखतं। तर त्याला काय करायचं आहे, मोहरीचं तेल आपलं गरम करायचं आहे आणि ते छान कोमट तेलानं 10-15 मिनिटं ज्या ठिकाणी दुखत आहे
त्या ठिकाणी मस्त लावून त्याची मालिश करून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, ज्या दिवशी आपलं दुखलं त्याच दिवशी आपण जर त्याची काळजी घेतली तर ते दुसऱ्या दिवशी ना अजिबात दुखणार नाही आणि आपलं 100% दुखतंय तर ते 60-70% येऊन राहील आणि दुसऱ्या दिवशीची एक्सरसाइज ही आपली थांबणार नाही. कारण एकदा सुरुवात केली की आपल्याला भले जेवण तुम्ही काही करा, पण जे आपण आहार घेतलेला आहे तो आपला बाहेर काढायचा आहे. मग तुम्ही काही खाल्लं तरी चालेल, असं काही नाही की हेच खा. फक्त जास्त तेलकट आणि बाहेरचे वडापाव, समोसा वगैरे अशा गोष्टी काही खाऊ नका. कारण आपण एवढी मेहनत घेतोय आणि ते जर खाऊन हे केलं ना तर खूप मेहनतीवर आपल्या पाणी फिरेल सर्व. ते मात्र थोडंसं कंट्रोल करा. पाणीपुरी वगैरे अजिबात अशा गोष्टी खाऊ नका. जो घरातला आहार आहे, तुम्ही डाळ भात चपाती, याला मी म्हणणार नाही तुम्ही नका खाऊ. कारण आपल्या घरामध्ये आपल्याला सवय झालेली असते, आपण तेच खातो आणि तेच खायचं आहे आणि ते खाऊन आपल्याला प्रामाणिकपणे एक्सरसाइज करायची आहे आणि आपलं वजन कमी करायचं आहे. चिटिंग मात्र आपल्याला अजिबात करायची नाहीये. तर ही एक्सरसाइज आपल्याला सुरुवातीला तुम्हाला करायला जमणार नाही, तर तुम्ही 50 वेळा करा किंवा 60 वेळा करा. पण तुम्ही हे असं करून इथं 1 आणि इथं 2 हे काउंट करू शकता किंवा हे असं, हे फक्त 1, जसं तुम्हाला परवडेल तसं करायचं आहे. ही एक्सरसाइज मी सुरुवातीला माझ्या सुरुवातीचे व्हिडिओ नसतील पाहिले तर म्हणजे तुम्हाला समजेल, माझ्या शरीरावरती चेंज समजेल, माझे पहिल्या व्हिडिओमध्ये चेंज समजेल, म्हणजे कळेल तुम्हाला. माझा 13वा का 14वा व्हिडिओ आहे फक्त. तर तुम्ही तिथं जाऊन सुरुवातीचा व्हिडिओ माझा पाहू शकता, तर तो तुम्हाला समजेल की त्यामध्ये किती फरक आहे आणि यामध्ये किती फरक आहे. तर तुम्हाला सांगण्याची मग मी काही गरज नाही आहे. तर हे 100 वेळा करून झालं. आपल्याला इजीच करायचे आहेत, छान करायचे आहेत आणि गाऊन पाहू शकता मला ही एक्सरसाइज मी 100 वेळा केलेली आहे. ही एक्सरसाइज मी 100 वेळा केलेली आहे. फक्त 2 एक्सरसाइज केलेल्या आहेत, पण हार्ड आहेत थोड्याशा. त्रास होतो आपल्याला, इथं त्रास होतो, इथं हाताच्या ह्या दंडावरती त्रास होतो आणि या पायाच्या ह्याच्यावरती, म्हणजे पूर्ण बॉडीवरती आपला इफेक्ट जाणवतो. तर 2 एक्सरसाइज झालेल्या आहेत, आपल्याला फक्त 3 एक्सरसाइज करायचे आहेत. तर तिसरी एक्सरसाइज करायची आहे. असं आपल्याला थांबायचं आहे, थोडंसं असं पायामध्ये आपला गॅप घ्यायचा आहे, शोल्डरपेक्षा थोडेसे बाहेर काढायचे आहेत, पाय असे काढायचे, हे पाहू शकता असं. आणि एका हाताने आपल्याला हे असं करायचं आहे आणि एका हाताने आपल्याला असं झुकायचं आहे. असं जितकं तुम्हाला झुकता येईल तितकं खाली असं झुकायचं आहे, जास्तही फोर्स करायचा नाही. आणि हा हात आपल्याला असा वाकडा, हे असं नाही करायचं, हात एकदम असा स्ट्रेट राहिला पाहिजे, असा सरळ, आणि ह्या कानाला टच होऊन हे असं करायचं आहे. जेवढं खाली वाकता येईल ना हे असं. आणि इथं आपल्याला होल्ड करायचं आहे. 15 ते 10 सेकंद करू शकता किंवा 15 सेकंद करू शकता, असं जितकं हे करून असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 असं करायचं. परत ह्या साईडनं हा हात असं घ्यायचा, हा असा, आणि या साईडनं आपल्याला असं करायचं आहे. तर इथेही आपल्याला 15 सेकंद होल्ड करायचं आहे. फक्त हे भाग आपला असा येऊ द्यायचा नाही की हा भाग किंवा असं एकदम असं स्ट्रेट राहिलं पाहिजे, सगळं असं वाकवायचं काहीच नाही आपल्याला. हे बघा असं. तर इथेही आपल्याला 15 सेकंद होल्ड करायचं आहे. जितकं या साईडनं तुम्हाला असं खाली झोपता येईल ना तेवढं तुम्ही झोपू शकता. तर यानं काय होईल ना, हा आपला हा भाग आहे, हा इथून तिथून याला असं खिचले जातो आणि हा साईडचा जो फॅट आहे, हा पाठीचा भाग, आपला ब्लाऊज घातला असं नाही दिसत बघा, ब्लाऊज घातल्याच्या नंतर जे पाठीमागे दिसतं आपल्याला टकलेलं तो भाग पूर्ण कमी होईल. किंवा तुम्हाला हे नसेल करावशी, बोर वाटत असेल तर तुम्ही असं फास्ट करू शकता. हे बघा असं थोडंसं मागं सरकते मी, हे बघा असं त्याच अंतर तोच ठेवायचा आहे. कसं 1 2 3 4 जे तुम्हाला जमेल ते तुम्ही करू शकता. तुम्हाला वाटलं की ही नाही करायची आपल्याला, ही करा. ह्याने ही जर तुम्हाला करायला अवघड जात असेल तर ती करू शकता. पण ह्याने जो आपला बाहेर म्हणजे साईडचा फॅट जो लटकलेला दिसतो ना, जे तेच जास्त आपल्याला इरिटेट करत असतं की हे इकडं लोंबलेलं दिसतं, तिकडनं लटकलेलं दिसलं, त्यानंच जास्त टेन्शन येतो आपल्याला. ते दिसलं विचित्र की मग जास्त त्रास होतो आणि असं वाटतं की आपल्याच शरीरावरती असं का,
तर तो फॅट घालवायचा असेल तर ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे. तर तुम्ही ही एक्सरसाइज करायची आहे. होईल तितकं जास्त वेळा करण्याचा प्रमाणात करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. तर मी तशी केलेली आहे आणि मग या पद्धतीने मी करत असते रोज, कारण ही असं खिचल्या जातं पूर्णपणे आणि जो साईडचा फॅट आहे ना तो मात्र पूर्णपणे कमी होण्यास मदत होते. तर जेवढा वेळा होईल तुम्हाला तेवढं करायचं आहे. मन आपलं शांत ठेवायचं आहे. मन मात्र सगळं आपलं इथंच लागलेलं आहे. आपल्याला जाणवलं वाटलं पाहिजे मनाला की हा माझा हे भाग इकडचा आहे जो खिचल्या जात आहे, जो ताणल्या जात आहे, असं करायचं आहे. नाहीतर आपण इथे एक्सरसाइज करायला असायचो इथं आणि मन असायचं आपलं दुबईला, लंडनला, भलत्याच ठिकाणी. तर तसं काही करू नका. तुम्ही एक्सरसाइज करत आहात तर तुमचं मनही तिथंच पाहिजे. कुठलंही काम करत असाल आपण तर आपलं मन तिथंच पाहिजे. पण तसं काय होत नाही. आपलं मन खूप विचलित झालेलं आहे आता सध्या. आपण कृती करतो एक आणि मन मात्र एकीकडंच असतं. तर आधी इथं आपल्याला तसं करायचं नाही. जोपर्यंत आपण एक्सरसाइज करत आहे तोपर्यंत आपल्याला असं जाणवलं पाहिजे की ते आपल्या मनाला सांगायचं आहे की आपलं वजन कमी होत आहे आणि आपला जो साईडचा फॅट आहे तो खिचल्या जात आहे. तो होईल तितकं प्रामाणिकपणे आपल्याला मनालाही आपल्या एक्सरसाइजच्या ठिकाणीच ठेवायचं आहे. एकीकडं अजिबात त्याला पडू द्यायचं नाही. म्हणतो ना एक ताबा द्यायचा आहे त्याला. तर ते केलं ना की सगळं झालं म्हणायचं आणि मनाला सतत सांगत राहायचं आहे आपल्याला की नाही बा आपलं हे पूर्णपणे वजन कमी होत आहे. आणि बघा तुम्ही आपण मनामध्ये ठरवलं ना तरच होतं आपलं सगळं, नाहीतर अजिबात होणार नाही. तर आळस मात्र करायचा नाही आहे. मग तुम्ही तर हे आपलं करून झालं. जेवढं तुम्हाला करावंच वाटेल तेवढं करू शकता तुम्ही. करून झालं असं म्हणायचं नाही की आपल्याला थप्पा येत आहे किंवा काय येत आहे, तसं अजिबात म्हणायचं नाही. काय होतं बघा काही वेळेस एक्सरसाइज करून बरं होतं. ते साईडचा फॅट आपला कमी होण्यासाठी ही खूप एक्सरसाइज इफेक्टिव्ह आहे. परत आपल्याला हे भागावरचं काम करून झालं परत आपल्याला यासाठीच एक्सरसाइज करायची. कारण एक्सरसाइज करून एनर्जी डाऊन होते. असं वाटतं नको आता पास काहीतरी वेगळं करूया. तर परत आपल्याला साधी सिंपल करायची. हे हात आपल्या छातीवरती घ्यायचे असे, एकदम असे खाली इथं नाही घ्यायचे, एकदम इथं घ्यायचे आहेत. आपल्या छातीवरती आले पाहिजे. वाटलं तर तुम्ही असं करू शकता किंवा मी असं ठेवत तर चालेल. आणि हा जो भाग आहे होईल तितका याला टच करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ह्या हाताला आपल्याला हा हात हलवायचा नाही, ह्या हाताला हे असं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 8 1 2 3 4 5 6 7 9 10 1 2 3 4 5 6 7 8 9 10 1 2 3 4 5 6 8 9 10. तर हे आपल्याला जितकं जमेल तितकं करू शकता. आता मी किती वेळा केलं हे काय मी मोजलं नाही असेल. तर हे इझी एक्सरसाइज करून आपल्याला वजन कमी करायचं आहे. पाहू शकता कशा घामाच्या धारा लागलेल्या आहेत. तुमच्याबरोबरच केलेले आहे एक्सरसाइज मी. तसे इझी एक्सरसाइज करा आणि झटपट वजन कमी करा. एक्सरसाइज करून खूप थकवायला आहे. आपल्याला थोडासा ब्रेक पाहिजे आहे. तर पाय वगैरे थोडेसे हे झाले आहेत. तर आपल्याला बसायचं नाहीये, ब्रेक घ्यायचा आहे. पण तो कसा मी तुम्हाला दाखवते. तर आपल्याला खाली बसायचं आहे. आपला जो थकवायला आहे तो घालवायचा आहे. खाली बसायचं, दोन्ही पाय असे लावायचे. हे जो हात आहे हे असे धरायचे, खाली असे घालायचे आणि हे 100 वेळा करायचं आहे आपल्याला. होईल तितकं स्लो करा किंवा तुम्हाला फास्ट जमत असेल तर तुम्ही फास्ट केलं तरी चालेल. तर आपल्या शरीराला म्हणजे अजिबात ते आपण एक्सरसाइज करू घाम आणलेला आहे. तो घाम आपल्याला म्हणजे थंड पडू द्यायचं नाही. जेवढं होईल तेवढं ॲक्टिव्ह राहायचं आहे. यानं काय होईल, जो आपण एक्सरसाइज केलेली आहे
तो आपला थकवाय जाईल, पायाला थोडासा आराम भेटेल, हाताला थोडासा आराम भेटेल आणि आपलं शरीराचा घामही कमी होणार नाही. तर ही एक्सरसाइज आपल्याला कमीत कमी 100 वेळा करायची. ही एक्सरसाइज खूप इफेक्टिव्ह आहे पोटासाठी म्हणा, मांड्यांसाठी म्हणा, पूर्ण शरीरासाठी. तर ही एक्सरसाइज आपल्याला ॲड करायची आहे. रोज आपण बस एवढ्या 4 जरी एक्सरसाइज केल्या ना, कुठलीही एक्सरसाइज आपल्याला करण्याची गरज नाही. आणि एका महिन्यामध्ये आपण 5 किलो वजन घरचा आहार घेऊन सहज कमी करू शकतो. कारण मलाही पहिलं वाटत नव्हतं, पण आता एवढा आत्मविश्वास जागा झाला आहे ना. मी पहिलं करायची आणि हार मानायची, थोडंसं केलं तर होत नव्हतं. 15 ते 15 दिवसात करायची, पण अजिबात होत नव्हतं. पण आता मात्र एवढा आत्मविश्वास झाला आहे, कारण हा मी घातलेला ड्रेस अजिबात माझ्या अंगामध्ये घुसत नव्हता. तो बऱ्यापैकी घुसलेला आहे आणि एकदम असा छानही दिसत आहे. तर तुम्हाला काय वाटतंय हे मला नक्की सांगा. म्हणजे छान वाटतं आहे की माझा काय म्हणतो ते गैरसमज आहे माझं वजन कमी झालंय मग तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. म्हणजे मलाही कळेल. असं नाही तर काय वेळेला काय होतं आपल्याला वाटतं झाले, पण तुम्ही माझे सुरुवातीचे व्हिडिओ पहा, आत्ताचे व्हिडिओ पहा आणि झाला असेल खरंच तर माझ्यासोबत करायला सुरुवात करा. मी तुम्हाला काही कुठली हार्ड वगैरे एक्सरसाइज सांगत नाही. ज्या इजी एक्सरसाइज आहेत त्याच आहेत. तर नक्की तुम्ही पण सुरुवात करायची आहे. तर हे मात्र बोलायचं आहे, पण हे मात्र चालूच ठेवायचं आहे आपल्याला. आणि ताईंनो असं म्हणायचं नाही आहे की दिवसभर आपण सकाळी एक्सरसाइज केलेली आहे तर दिवसभर आता आपण एकदम लेझी बनवून झोपू शकतो किंवा काय करू शकतो. दुपारची झोप आपल्याला फक्त 5 ते 10 मिनिटं घ्यायची आहे जर तुम्हाला झोपायची सवय असेल तर. आणि काहीही काम आपल्याला करत राहायचं आहे, दिवसभर ॲक्टिव्ह राहायचं आहे. एका जागेवरती बसून किंवा एका जागेवरती लोळत असं पडायचं नाही. आपल्याला कामं आपल्याला भरपूर असतात हे मला माहीत आहे, पण कसं होतं की मला खूप थकवा आलेला आहे, मी करेल नंतर कामं. धुणी भांडी जर तुमच्याकडं मशीन असेल तर ते आपण स्वतः करूयात, म्हणजे पटकन आपलं वजन कमी होईल. पाहू शकता फक्त 4 एक्सरसाइज केलेल्या आहेत आपण आणि एवढा घाम आलेला आहे आणि मस्त आपलं हे झालेलं आहे. आणि माझ्या इथं पण चेहऱ्यावरती असं हे पडायचं बरं का, असं काय म्हणतो अशी गुढी पडायची इथं, तर ती गुढी पण गेलेली आहे. इथं गळ्यावरती पण अशी ही मधली गुढी पडायची जाड, तर ही गुढी पातळ झालेली आहे. आणि हे इथलं म्हणाल ना, हे बघा हे अजिबात दिसत नव्हतं, पण हे इथं खड्डा पडायला सुरुवात झाली. इकून नाही वाटत मला आणखीन, पण इकून देव जाणे काय आहे काय नाही. पण तुम्ही मात्र नक्की कमेंट करून सांगा. एवढं मात्र आहे, हा ड्रेस मला अजिबात येत नव्हता, पण आता छान बसलेला आहे बऱ्यापैकी. आणखी थोडासा लूज करायचा आहे त्याला. लूज म्हणजे वजन कमी करून लूज करायचं आहे, असं नाही करायचं. तर असेच इथून मागचे व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला समजेल. आणि प्लीज मलाही कमेंट करून सांगा की माझं वजन खरंच कमी झालं आहे का, माझा भास आहे तर. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करायचं आहे. आपलं नवीनच चॅनल आहे, तर तुम्ही नवीन आहात, मीही नवीन आहात, तर प्लीज सपोर्ट करा. तुमच्या सपोर्टची, तुमच्या साथीची, तुमच्या प्रेमाची मला खूप गरज आहे. आणि तुमच्याकडनं म्हणजे नेमकं मलाही काही करता येईल का वजन कमी करण्यासाठी, तर तेही मला सजेस्ट करा की ताई तू हे केलं पाहिजे. हा चहा मात्र मी घेत आहे. एका ताईची कमेंट होती की ताई तू चहा घेतेस का, तर हो मी सकाळी चहा घेत आहे आणि 4 वाजता, कारण मला चहाची तलप आहे. जर तुम्हाला चहाची तलप नसेल तर तुम्ही नाही घेतला तरी चालेल, असं काही नाही घ्यायलाच पाहिजे. पण मला चहाची तलप आहे त्यामुळे मला चहा लागतो. तर मी ते घेत आहे, सकाळी घेत आहे आणि 4-5च्या दरम्यानही घेत आहे. पण तुम्हाला होत असेल कंट्रोल चहाचं तर नक्कीच चहा सोडू शकता तुम्ही. तर असं झालेलं आहे. पाणी मात्र भरपूर प्रमाणामध्ये घेत आहे. आणि तर नक्की सपोर्ट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर सर्वांना श्री स्वामी समर्थ. थँक्स फॉर वॉचिंग.